नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. LPG आणि CNGच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात इंधनासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. विशेषतः CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. आखाती देशांमधील तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागल्याचं चित्र शहरात दिसत आहे. LPG आणि CNGच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. CNG पंपावर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑटो रिक्षा, कार आणि इतर वाहन चालक CNGसाठी तासनतास प्रतीक्षा करताना दिसत आहेत. शहरातील अनेक CNG पंपांवर 1 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः ऑटो रिक्षा चालकांची मोठी गर्दी पंपांवर पाहायला मिळत आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने वाहन चालकांकडून CNG भरण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. दरम्यान LPGच्या दरात मोठी वाढ झाल्याने LPGवर धावणाऱ्या ऑटो रिक्षांच्या भाड्यात तब्बल 25 ते 30% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी प्रवासही महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रचंड असा त्रास होत आहे. मोठ्या मोठ्या लाईनी लागत आहे. त्यानंतर प्रवाशांची पण हाल होती आहे. गर्दी खूप होती आहे व वाहतुकीला पण ताण होतो आहे. मोठ्या प्रमाणात गॅसचे भाव वाढल्यामुळं गिराईक पण आणि मेन म्हणजे वृद्ध लोक, लहान मुलं, बाया माणसं म्हणजे रेग्युलर कामाला जाणारे त्यांना पण खूप त्रास होतो आहे. आणि मोठ्या मोठ्या रांगा लावून 2-2, 2.5, 3-3 घंटे गॅसला, काही टायमाला गॅस भेटतो आहे, काही टायमाला नाही भेटत आहे. त्याच्यामुळे प्रशासनाचं पण नुकसान होतं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान होतं आहे. कामाला जाणाऱ्या लोकांचं नुकसान होतं आहे आणि आमचंही नुकसान होतं आहे. जास्ती करून शाळेकरी मुलं व वर्दीवाले, व्हॅनवाले, रिक्षावाले, बहुतेकशा रिक्षावाल्यांचं असं आहे की त्यांनी गाडी चालवली तर त्यांच्या घराचा प्रपंच चालतो. याच्यामुळं खूप त्रास होतो आहे. तर प्रशासनाने याच्याकडं काळजीने लक्ष घ्यावे ही सगळ्याच रिक्षावाल्यांची नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे पॅसेंजर लोक पण खूप दुःखी आहे. त्यांची पण खूप हाल होती आणि वाढत्या दरामुळं पॅसेंजर काय पैसे देऊ शकत नाही आणि भाव वाढल्यामुळं पॅसेंजर पण गाडीत बसायला कानकुसपणा करत आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचीच खूप हाल होती. तर प्रशासनाने याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. दरम्यान इंधनाच्या तुटवड्याबाबत समाज माध्यमांवर अनेक अफवा पसरत असताना HPCLने नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तरीही CNG पंपांवरील रांगा आणि नागरिकांची धावपळ पाहता परिस्थितीबाबतची चिंता मात्र कायम असल्याचे दिसत आहे.